सोलापूर जिल्ह्यातील अजित पवारांचे समर्थक बबनराव शिंदे, राजन पाटील, यशवंत माने भाजपच्या वाटेवर आहेत। त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसू शकतो। अशातच पक्षातील डॅमेज कंट्रोल रोखण्याकरता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्याचा दौरा करतायत। बबन शिंदे यांचे बंधू माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या निवासस्थानी ते बैठक घेणार आहेत। त्याचबरोबर सोलापुरामध्ये देखील पदाधिकाऱ्यांसोबत भरणे संवाद साधणार आहेत। त्यामुळे पक्षातली गळती रोखण्याकरता आणि पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने कृषी मंत्री भरणे यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। डॅमेज कंट्रोल म्हणण्यापेक्षा मी खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमच्या प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांकडे प्रत्येक 4 जिल्हे सगळ्यांना दिलेले आहेत। तर आज मी सोलापूरला ग्रामीणची मीटिंग संजय मामा शिंदेंच्या त्या ह्याच्यावरती घेतोय। त्यानंतर दुसरी मीटिंग ही सोलापूर शहरामध्ये घेतोय। मला वाटत नाही की शेवटी सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांवरती अजितदादा पवार साहेबांचं प्रेम आहे, अजितदादा पवार साहेबांचा त्यांच्यावरती विश्वास आहे आणि त्या नेत्यांचं पण प्रत्येक अडचणीच्या काळामध्ये दादांनी सर्वांनाच मदत केलेली आहे। त्यामुळे ही नेते कुठला असा कोणी विचार करतील असं मला वाटत नाही। सोलापुरामध्ये चक्क भाजपचे कार्यकर्तेच भाजपच्या कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन करताना दिसले। जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 माजी आमदार भाजपत प्रवेश करतायत। मात्र आता या काँग्रेसच्या माजी आमदारांचा भाजप प्रवेश भाजपच्या कार्यकर्त्यांनीच त्याला विरोध केलेला आहे। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला सुद्धा त्यांनी विरोध केलेला आहे। घोटाळ्यात बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्याचा जाहीर निषेध अशा आशयाची फेसबुकवर त्यांनी पोस्ट करत आंदोलन केलं। त्यामुळे आता या 4 माजी आमदारांचा भाजपत प्रवेश होणार की नाही असा प्रश्न सगळ्यांना पडलाय। 30 वर्ष ग्रामपंचायतला मेंबर सुद्धा होऊ दिला नाही।